आता इथे बघा मला कसं दिसतंय, इथे CGST आहे, इकडे IGST येतो, इकडे CGST आहे आणि ह्या CGSTच्या समोर इकडे बघा स्टेट टॅक्स येत नाही, इथे अमाऊंट आपण टाईप करूच शकत नाही. तसंच इकडे स्टेट टॅक्स लायबिलिटी किती आहे, ही लायबिलिटी आहे अदर दॅन रिव्हर्स चार्ज, आणि पुढे IGST आहे आणि याच्या पुढे बघा सेंट्रल टॅक्स सेटअप होत नाही, स्टेट टॅक्सची अमाऊंट येऊ शकत नाही इकडे. आता इथे काय दिलं आहे, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल, द अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन ऑन अकाउंट ऑफ IGST आहे. IGST शॅल फर्स्ट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST. जर माझ्याकडे IGST असेल तर IGST लायबिलिटी जी आहे ती पहिले पे करा. अमाऊंट रिमेनिंग इफ एनी मे बी युटिलाइज टुवर्ड्स द पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स अँड स्टेट टॅक्स or as the case may be union territory tax in that order. क्रेडिट कसलं आहे, IGSTचं आहे. पहिले वापरा IGST करता, त्यानंतर वापरू शकता पेमेंट ऑफ CGST, त्यानंतर वापरता आहे पेमेंट ऑफ AGST किंवा UTGST. कळलं? सेम सेंट्रल टॅक्स CGST आहे, फर्स्ट युटिलाइज करा CGST करता, नंतर यूज करा IGST करता. एवढं दिलं आहे. द सेंट्रल टॅक्स शॅल नॉट बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स अँड द स्टेट टॅक्स और युनियन टेरिटरी टॅक्स शॅल नॉट. हे क्लॉज A वाचला, हा क्लॉज B वाचला. क्लॉज E आणि F मध्ये हे दिलेलं आहे की सेंट्रल आणि स्टेट आणि सेंट्रल आणि UT स्टेट और यूनियन टेरिटरी टॅक्स शॅल नॉट युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ सेंट्रल टॅक्स. सेंट्रलचे स्टेट आणखीन UT हे सेटअप होणार नाहीत सेंट्रलसाठी, आणि सेंट्रल नॉट युटिलाइज टॅक्स भरायचा आहे स्टेटचा किंवा UTचा, तो सेंट्रलनी होणार नाही. समजलं ना? द स्टेट टॅक्स AGST कशासाठी वापरा, पहिले AGST करता, नंतर IGST करता, आणि नंतर इथे दिलं आहे CGST करता वापरता येणार नाही. 49(5)(1) मध्ये दिलं आहे, बरोबर आहे, वरती वाचलं मी आता. प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स पेड ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स AGST शॅल बी युटिलाइज पेमेंट ऑफ IGST. म्हणजे हा IGST करता वापरता येईल, कळलं, वापरता येईल. Only where the balance of input tax credit on account of central tax CGST is not available. तसेच आहे कसं आहे, लायबिलिटी कसली आहे, समजा लायबिलिटी आहे IGSTची तिची लायबिलिटी आहे. समजा ही अमाऊंट आहे 10,000. ओके, ही अमाऊंट आहे 10,000. तर तुम्हाला काय सांगितलं आहे की तुमच्याकडे क्रेडिट आहे CGSTचं, $7,500, आणि सेम तुमच्याकडे AGST क्रेडिट पण आहे 7,500. तर हे IGST पे करायला तुम्हाला CGST वापरता येईल, AGST वापरता येईल. पण जर का इकडे तुम्ही असं करायला जाल की ह्यातनं 5,000 घेऊ आणि ह्यातनं 5,000 घेऊ, तर नाही चालणार. लक्षात घ्या. ते काय म्हणतात की पहिले तुम्ही CGST 7,500 पूर्ण संपले असतील तर AGSTमध्ये 2,500 वापरू शकता. AGST तेव्हाच वापरायचे जेव्हा CGSTमधलं क्रेडिट शिल्लक नसेल तर. आलं लक्षात? बघा परत वाचतो मी की प्रोव्हाइडेड दॅट द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ स्टेट टॅक्स AGST शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST ओनली वेअर द बॅलन्स ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स इज नॉट अवेलेबल. तो उपलब्ध नाही आहे तर AGST केव्हा वापरता येईल IGST करता, जर CGSTचा बॅलन्स
हा पूर्ण वापरला गेला असेल, शिल्लक नसेल तर. आता पूर्वी कसं तर पोर्टलला असं प्रोग्रामिंग नव्हतं, लोक कसंही वापरायचे, पण आता असं होतं की तिकडे वापरताच येत नाही. मी टाकायला गेलो असेल 5,000 दोन्हीकडनं घ्या, तो नाही घेत. तर CGST शिल्लक आहे तो वापरा पहिले. मग इथे जी अमाऊंट येईल माझ्याकडे, तर इथे मला IGST जर लायबिलिटी असेल तर सेंट्रल टॅक्स इथे घ्यायला लागेल, CGSTची संपूर्ण अमाऊंट, आणि मग मी वापरू शकतो AGSTची अमाऊंट. कशा करता, इथे बघा IGST आहे, मी इथे अमाऊंट येईल 10,000. इथे लायबिलिटी काय आहे IGSTचे, जे 10,000 टाकीन, मग इथे टाकीन IGSTचे अमाऊंट काय नाही आहे, CGSTची आहे 7,500, आणि इथे AGST 2,500. जर मी प्रयत्न केला इथे टाकूया 5, इथे टाकूया 5, तर नाही घेणार. नियमात बसत नाही, प्रोसिजरला पण ते रिस्ट्रिक्ट केलं. कळलं ना. कशा प्रकारे इथे लायबिलिटी या कॉलममध्ये दिसते, IGSTची किती आहे, CGST किती आहे, AGST किती आहे. लायबिलिटी माझ्याकडे IGST असेल, ITC IGST तर नाहीच आहे, तर होऊ शकते ना, नाही आहे. मी काही परचेस नाही केलं, राज्याबाहेर विकलं आहे, परचेस राज्यामधनंच केलं, तर माझ्याकडे ITC कसलं आहे, CGST आणि AGST आहे. मग त्याप्रमाणे मला काय करायला लागेल, या इकडे 7,500 घ्यायला लागतील CGSTचे, आणि 2,500 घ्यायला लागतील म्हणजे हे संपतील, आणि इथे 5,000 शिल्लक राहतील. जसं AGST सांगितलं आहे त्याच प्रकारे युनियन टेरिटरी टॅक्स UTGST शॅल बी फर्स्ट युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ UTGST, and the amount remaining, if any, may be utilized towards payment of IGST. आणि UTGST CGST करता वापरता येणार नाही, 49(5)(f) मध्ये दिलेलं आहे. आणि जसं प्रोव्हाइडेड दॅट द ITC ऑन अकाउंट ऑफ युनियन टेरिटरी टॅक्स UTGST शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ IGST ओनली वेअर, सेम आहे ना, जसं आता वाचलं मी तसंच आहे. UTGST तेव्हाच वापरते IGST करता जेव्हा CGST फुल्ली युटिलाइज झालेला असेल. आता हे 49A आणि 49B का आणले ते लक्षात घ्या, ते अगोदर नव्हते, हे का आणले गव्हर्नमेंटनी. आता बऱ्याच वेळा काय व्हायचं, बऱ्याच वेळा असं व्हायचं की एक IGST एक मशिनरी परचेस केली, त्याच्यावर GST भरला, आणि इकडे अशा प्रकारे काय अमाऊंट आलेली आहे. हा बॅलन्स माझ्याकडे शिल्लक आहे IGST, हा बॅलन्स आहे. लायबिलिटी जशी आली CGST 7,500, AGST 7,500 लायबिलिटी आली. जर माझ्याकडे CGST बॅलन्स असेल ना, जर CGST बॅलन्स असेल माझ्याकडे, मी काय करतो, याच्यामधनं 6,000 बॅलन्स आहे आपल्याकडे, घ्या. AGST मध्ये 6,000 बॅलन्स आहे तो घ्या. आता इथे 1,500 मला बॅलन्स कॅशमध्ये भरायला लागेल, तर मी या IGST मधला बॅलन्स वापरायचो. लोकांना हे सोपं वाटायचं की अरे CGST भरायचं आहे, मग आपल्याकडे CGST क्रेडिट आहे, आपण परचेस केलं, पण आपण कॅपिटल गुड्स परचेस केला, मशिनरी परचेस केली वेगळ्या राज्यामधला, IGST पडू नये. आता जोपर्यंत IGST इथे पडू नये तोपर्यंत काय व्हायचं की ह्या IGST मधला जो राज्याचा वाटा आहे तो किती आहे हे तोपर्यंत क्लिअर होणार नाही जोपर्यंत IGST वापरला जाणार नाही. पण 3-4 वर्ष हा IGST वापरला जाईल तोपर्यंत हिशोब होणार नाही, राज्यांना आपलं रेव्हेन्यू मिळणार नाही IGST मधला. या रूलनी काय साध्य करायचं आहे की पहिल्यांदा बघा, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सेक्शन 49, द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, युनियन टेरिटरी टॅक्स शॅल बी युटिलाइज टुवर्ड्स पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स और यूनियन टेरिटरी टैक्स
as may be only after the input tax credit available on account of integrated tax has first been utilized fully towards such payment. पहिल्यांदा काय करा, तुम्हाला तुमचं सांगितलं की CGST अगेन CGST वापरा, ते तुम्ही वापरू शकता, पण IGST शिल्लक असेल तर तो पहिल्यांदा युटिलाइज करा. म्हणजे इथे काय झालं याच्यामुळे की हे माझ्याकडे शिल्लक आहेत 6,000 ते नाही वापरायची, ह्यातनं घ्या तुम्ही. म्हणजे माझ्याकडे क्रेडिट लेजरला 6,000 CGST जमा राहतील, AGST जमा राहतील आणि IGST मधनाच मला दराला वापरायला लागेल. IGST मधनं घ्या तुम्ही. CGST AGST जमा करत राहा आणि IGST संपवा. जर रिस्ट्रिक्ट केलं की तुमच्याकडे लायबिलिटी कुठली पण असो, IGST संपल्याशिवाय तुमच्याकडे क्रेडिट कुठलं पण असो, IGST संपल्याशिवाय ते क्रेडिट वापरायचं नाही. IGST क्रेडिट IGST करता वापरा, CGST करता वापरा, AGST करता वापरा. हे जर संपलं तर मग तुम्ही CGSTच्या अगेन CGST वापरा. फरक कळला ना काय? Notwithstanding anything contained in this chapter and subject to the provision of section 49(5)(e), 49(5)(f), the government may on the recommendations of the, म्हणजे हे क्रॉस युटिलाइज नाही करायचं. हे तसंच आहे. CGST AGST एकमेकांच्या सेटअप होणार नाही, त्याला काही फरक पडत नाही या सेक्शननी. रूल बनवला त्यांनी 88A. द ऑर्डर अँड मॅनर ऑफ युटिलायझेशन ऑफ द इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ IGST AGST स्टेट टॅक्स युनिट टेरिटरी टॅक्स टुवर्ड्स पेमेंट ऑफ. आता ही प्रोसिजर आहे ना, एक तसं एक त्यांनी सेक्शन केला. ॲक्च्युली कशाला जरा ते सेटअप होईल याकरता रूल केला. या रूल 88A मध्ये हे दिलेलं. हा रूल त्यांनी दिला, त्याच्या खाली असं एक एक्झाम्पल पण दिलं कशा प्रकारे यूज करायचं हे दिलं. ह्यातनं तुम्हाला फायनली काय मिळेल बघा. IGST आहे, ITC ऑफ IGST आहे. पहिल्यांदा वापरायला IGST करता, CGST AGST इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. काय म्हटलं की जर तुमच्याकडे IGST क्रेडिट आहे, लायबिलिटी आहे का IGSTची असेल तर पहिले काय करता वापरा. अदरवाईज नंतर CGST AGST इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन. ITC ऑफ IGST इक्वल टू नील. जर नील झाला तर मग CGST वापरता येईल IGST करता. कळलं? पहिले IGST नील व्हायला पाहिजे, नंतरच तुम्ही CGST वापरा. माझ्याकडे IGSTचं काय क्रेडिट आहे पण जर लायबिलिटी नसेल IGSTची तरी मी वापरलं पाहिजे CGST करता IGST. आणि काय म्हटलं एनी प्रपोर्शन, एनी प्रपोर्शन. आता बघा कसं आहे हे एक्झाम्पल बघा. इकडे ही अमाऊंट आहे. आता मी सोपे करतो आकडे. हे समजा माझ्याकडे 2,20,000 समजा काय आहे CGST. ओके, 20,000 लायबिलिटी किती 40,000 आहे ना, इकडे 40,000. आता इथे IGST मध्ये क्रेडिट आहे 16,000. ओके आहे. आणि CGST मध्ये पण माझ्याकडे क्रेडिट आहे CGST मध्ये 10,000. CGST मध्ये क्रेडिट आहे 5,000 घेतो. हे 40 आहेत ना. $15,000. ओके. आता इथे IGST मला 16,000 घेतले. ह्या 15,000 किती घेणार? 4 घेणार. 4 घेणार ना. इकडे झाले 20,000 सेट ऑफ. आता याच्याकरता ह्या 20,000 AGST आहे
AGST मध्ये क्रेडिट किती आहे? जसं इथे 15,000 आहे CGST मध्ये, सेम AGST मध्ये 15,000 आहे. मग इथे 15,000 घेतले गेले असे. बघा मी काय म्हटलं लक्षात घ्या जरा. तर कॅश भरायला लागेल की नाही AGST मध्ये? जर इथे 15,000 मी टाकले AGST मध्ये, लायबिलिटी आहे AGSTची 20,000, क्रेडिट आहे 15,000, कॅश रिक्वायर्ड आहे 5,000, म्हणजे इथे कॅश भरायला लागेल 5,000. आणि इथे बघा 20,000 CGST आहे, IGST क्रेडिट आहे 16,000, CGST मध्ये क्रेडिट 15,000 आहे, त्यातले 4,000 वापरले, तर इथे उरतील किती? म्हणजे इथे काय होईल, या 15,000मधनं जर 4,000 वापरले गेले तर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जमा होतील 11,000. आता बघा लायबिलिटी किती आहे? 39,000 आहे, आणि क्रेडिट किती आहे? IGSTचं 16 आहे, आणि 15 CGST आहे, 15 IGST आहे, 30,000, आणि हे 16, किती क्रेडिट आहे? क्रेडिट आहे 46,000 आहे की नाही? 46,000 क्रेडिट असताना 40,000ची लायबिलिटी पे होते का? नाही होत ना. पोर्टल काय करतो, जर तुम्ही इकडे याल पोर्टलला, जसं मी याला मी तुम्हाला प्रॅक्टिकल मुद्दा सांगतोय, लक्षात घ्या. हे बघा, हा जो ITC 32,000, हा जो 32,000 आहे, ज्या वेळेस मी इथे पेमेंट ऑफ टॅक्स करायला जाईन त्यावेळेस इथे मला ही अमाऊंट जी दिसते तुम्हाला 32,311, ही डायरेक्टली 32,311 अमाऊंट इथे येते. ही अमाऊंट इथे येते, इथे अमाऊंट 0 येते. आहे ना, तेवढीच अमाऊंट आहे ना इकडे, 32,311 आहे ना. सेंट्रल टॅक्स आहे, याची अगेन मी 32,311 घेतली. इथे अमाऊंट किती अवेलेबल आहे? एवढा बॅलन्स आहे. मग हा डिफरन्स अमाऊंट इथे टाकली जाईल, त्यातनं अमाऊंट काय शिल्लक राहील, आणि इथे पण तो बॅलन्स आहे बघा, तो बॅलन्स इथे वापरला जाईल. म्हणजे इथे काय होतं, या इथे पोर्टलला हा जो IGST हे जे बाय डिफॉल्ट सेटिंग आहे त्यांचं, त्या सेटिंगमध्ये काय येतं, हे एकदम सोपं घेतलं आहे की जर का 20,000 माझ्याकडे लायबिलिटी आहे ती आपोआप येईल, आणि जे IGST 16,000 आहेत ते डायरेक्टली तो CGST समोर दाखवेल, आणि त्यामुळे उपलब्ध मला डिफरन्स जो आहे तो या 15मधनं इथे वापरायला लागेल. तो 4 तो टाकून घेईल. मी काल इकडे चेंजेस केलेत ना, त्यामुळे ते सगळं तुम्हाला वेगळं दिसतं इकडे. हे जे आहे इकडे, हे मी काल चेंजेस केले कारण ते सेव्ह झाले त्यामुळे असे. पण बाय डिफॉल्ट कसं आलं होतं काल, की जसं इथे दिसतं तुम्हाला असं येईल, आणि मग मला भरायला काय लागेल की या हेडमध्ये AGSTमध्ये क्रेडिट 15,000 आहे, मग भरा तुम्ही 5,000 कॅश. मग इथे मॅन्युअली चेंज करावा लागतो की हे मला 18,000 आहेत, 16,000 आहेत, ते मी 8,000 वापरीन या 20,000साठी, बरोबर आहे. इथे 8,000 वापरीन, कळतंय. मग आता डिफरन्स किती? 12,000. ह्या 15मधनं मी 12 घेईन, सेम इथे पण मला 15 घेण्याची गरज नाही, 12 आहे.
झालं ना. म्हणजे 15मधनं 12 घेतले CGST, 3000 उरले आणि इथे पण 12,000 घेतले. म्हणजे इकडे एका बाजूला काय होतं, क्रेडिट लेयरला ट्रान्सफर करणार अमाऊंट आणि दुसरीकडे कॅश भरायला लागणार. तेवढं भांडवल गुंतं की नाही व्यापाराचं, टॅक्सपेअर्स. तर IGSTचं काय म्हटलं त्यांनी, IGSTचं काय म्हटलं, CGST AGST सेटअप करण्याकरता इन एनी ऑर्डर अँड इन एनी प्रपोर्शन वापरा. तुम्ही सगळा AGSTला वापरा, काही AGSTला वापरा, काही CGSTला वापरा, कुठे किती वापरावा याच्यावरती काही रिस्ट्रिक्शन नाही आहे. म्हणजे आता जर का मी या प्रकारे वापरला तर नियमात बसतो की नाही बसतो, बस एवढंच आहे, हेच सांगायचं आहे मला. पण पोर्टल तसं करत नाही. तू डायरेक्ट संपूर्ण अमाऊंट टाकून दे इकडे की IGST आहे, टाकून दिली 15,000 आणि माझ्याकडे मग CGSTमधनं जेवढा डिफरन्स आहे तेवढं अमाऊंट घेईल आणि CGST क्रेडिट शिल्लक राहतं आणि AGSTमध्ये मला कॅशमध्ये 5,000 भरायला लागते. जर मला कळतं आहे की माझ्याकडे 40,000 जर का इथे लायबिलिटी आहे आणि 46,000 काय क्रेडिट आहे, तर 6,000 माझ्याकडे उरले पाहिजेत, तर तो मला 5,000 कॅश भरायला लावतो. हे अव्यवहारिक आहे की नाही. मग तो बदल ते प्रोग्रामिंग पोर्टलमध्ये नाही आहे. मग इथे तुम्हाला मॅन्युअली हा बदल करून ती अमाऊंट वाटून घ्यायला लागते, तर ते ॲडजस्ट होईल. कळलं कशा वापरता IGST. म्हणजे उद्देश काय, IGST जसं संपेल तसं राज्यांना त्यांचा वाटा देण्यासाठीचा जो काय प्रपोर्शन आहे. कारण कसं होतं, IGST म्हणतात त्यांनी लायबिलिटी पे केले CGST AGST, ती किती पे केली हे काढला जाईल, असं आहे ना. ॲक्च्युली देणं किती आहे हा फॉर्म्युला खूप गुंतागुंतीचा आहे. टॅक्सपेअरला ते बघायचं नाही आहे. टॅक्सपेअरला आपल्याला काम एवढं बघायचं आहे. बाकी स्टेट गव्हर्नमेंटचा हिस्सा कसा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला लवकर फायनल करता यावा म्हणून ही पद्धत दिली आहे. CGST क्रेडिट आहे ते वापरा IGST करता, पण ते केव्हा वापरता येईल, IGST ओनली वेन ITC ऑफ CGST इक्वल टू नील. AGST केव्हा वापरता येईल, जर CGST वापरा IGST करता. आता ह्यात पण कसं होतं की माझ्याकडे लायबिलिटी आहे IGSTची, मी राज्याबाहेर विकतो काही, ओके, आणि परचेज करतो राज्यामधनं. IGST 10,000 काय मशिनरी घेतली आहे आणि तिथे बॅलन्स आहे इथे बॅलन्स आहे, मोठा बॅलन्स आहे असा. ओके, हे 10,000 भरायचे IGSTचे, तर या CGST मधनाच घ्यायला लागते. म्हणजे हा बॅलन्स 2,40,000 राहील अशा प्रकारे. आता समजा हेच इकडे ही अमाऊंट 10,000च्या ऐवजी जर 1,00,000 असेल तर हा बॅलन्स 1,00,000 कमी होईल आणि माझा बॅलन्स हा 1,40,000 राहील आणि हा 2,50,000 राहील. काही इलाज नाही त्याला. म्हणजे नेक्स्ट टाइम काय होतं, तसं पुढे हा बॅलन्स संपतो, हा बॅलन्स संपतो, मग AGST वापरता येतो. जोपर्यंत हा बॅलन्स आहे तोपर्यंत हाच वापरा. AGST केव्हा वापरता येईल, जेव्हा CGSTचा बॅलन्स संपेल तेव्हा. मी कोणाचा लेजर चेक कराल तर तुम्हाला त्यामध्ये असं दिसेल की CGSTच वापरला जातो, कारण IGST समोर असेल तर AGST युटिलाइज होणार नाही, CGSTच वापरायला लागेल. जोपर्यंत CGST शिल्लक आहे तोपर्यंत CGST वापरला जाईल, AGST वापरला जाणार नाही. कारण AGST केव्हा वापरायचं आहे, IGST करता ओनली वेन ITC ऑफ CGST नील होईल तेव्हा AGST वापरता येईल, तोपर्यंत नाही वापरता येणार. ITC ऑफ CGST UTGST
हे वापरता येत नाहीत कोणाच्या अगेन्स्ट, CGSTच्या अगेन्स्ट. एका व्ह्यूमध्ये कळलं, बस हेच फायनल आहे. आता मी हा टॉपिक शिकवतो, मग नंतर मग कोणाला तरी काम येतं, मला फोन करतात, हे असं वापरता येईल का, तसं वापरता येईल. एवढा वेळ देऊन मी सांगितलं कसं करता, असं आहे ना. आता मी पोर्टलला पण दाखवलं, इथे पण दाखवलं, एक्सेलला पण दाखवलं, कारण तेवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही या लेजर चेक कराल तेव्हा मग असं का वापरलं गेलं, मग तेव्हा क्लिअर झालं पाहिजे की वापरताच येत नाही. HGST वापरताच येत नाही जोपर्यंत CGST IGSTच्या अगेन्स्ट. आता रिफंडचा जो विषय आहे तो सेक्शन 54चा आहे. ओके, 54चा आहे. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर और इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी, एनी अदर अमाउंट पेएबल अंडर दिस ॲक्ट और द रूल मेड देअर अंडर मे बी रिफंडेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ 54. काय दिलं इकडे, बॅलन्स इन कॅश लेजर किंवा क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर दिस ॲक्ट. काय पेएबल आहे का. आता बघा, मग मगाशी मी सांगितलं की रिटर्न त्यांनी भरलेले नाहीत 7 महिन्याचे आणि तो रिफंड मागतोय, तरी ही सेक्शन काय सांगतो आपण, त्याला काहीतरी पेएबल आहे ना. जर त्यांनी रिटर्न पेंडिंग आहे म्हणजे पेएबल आहे. तो जोपर्यंत शो करत नाही की मला लायबिलिटी नाही आहे, मग भर नील रिटर्न, तो जोपर्यंत शो करत नाही तोपर्यंत मानलं काय जाईल लायबिलिटी आहे त्याची. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर, क्रेडिट लेजर आफ्टर पेमेंट ऑफ टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, फी और एनी अदर अमाउंट पेएबल अंडर दिस ॲक्ट और द रूल्स मेड देअर अंडर मे बी रिफंडेड इन अकॉर्डन्स. म्हणजे एक कॅशचं पण म्हटलं आहे आणि क्रेडिटचं पण म्हटलं आहे. सेक्शन 54मध्ये कॅश रिस्ट्रिक्ट केलं आहे, कॅशचं क्रेडिट रिस्ट्रिक्ट केलं आहे. क्रेडिट कोणाला मिळेल 54(3) दिलं आहे की सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 10. रजिस्टर 10मध्ये काय दिलं आहे की ज्यावेळेस एखादा रिफंड असतो तर दुसरे कुठलं देणं असेल गव्हर्नमेंटचं तर मग तो राखून ठेवला जातो, तो रोखला जातो, मग तो ॲडजस्ट केला जातो. समजा इन्कम टॅक्सचं देणं आहे आणि GST रिफंड आहे, तर मग ॲडजस्ट करा इन्कम टॅक्सच्या अगेन्स्ट आणि मग त्याला रिफंड आहे. जे इन्कम टॅक्सचा रिफंड आहे पण GST देणं आहे तर तो रिफंड ॲडजस्ट होईल GSTमध्ये, बाकीच्या त्याला दिला जाईल. दोन्ही कुठल्या पण गव्हर्नमेंटकडनं काही येणं आहे तर गव्हर्नमेंट हे चेक करतं की दुसऱ्या कुठल्या कायद्यात या पर्सनकडनं आपल्याला काय घ्यायचं आहे का, काय लायबिलिटी आहे का, ते ॲडजस्ट करा मग रिफंड द्या. प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड और अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट. कॅशचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे पण क्रेडिट जर असेल शॅल बी अलाउड, म्हणजे कुठलं काय पेएबल नाही आहे तर कॅश रिफंड होईल. पण जर क्रेडिटचा विषय आहे तर झिरो रिटर्न सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. एक्सपोर्ट करतोय त्याकडे एल्युटी किंवा बॉन्ड आहे, एक्सपोर्ट होतोय पण त्या एक्सपोर्ट करता जे इनपुट वापरतो त्याचा ITC काय होईल, साठला जाईल. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला काय होईल, ॲक्युम्युलेट होईल, जमा होईल, तो त्याचा रिफंड त्याला दिला जाईल. तसंच आणखीन एक काय, वेअर द क्रेडिट हॅज ॲक्युम्युलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स. म्हणजे जर का एक मॅन्युफॅक्चरर आहे तो जे प्रोडक्शन करून एक वस्तू बनवतो ती 5%ला विकली जाते, पण त्याचे इनपुट जे आहेत ते 12%चे आहेत, 18%चे आहेत. इनपुट घेतो ABC आणि आउटपुट आहे Pचा टॅक्स रेट आहे 5% आणि इनपुट 12% 18%ला येतं. तर परचेस केला टॅक्स जमा झाला, पण सेल केलं टॅक्स करेक्ट कमी झाला. वेअर द क्रेडिट हॅज ॲक्युम्युलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज. याला म्हणतात इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. असं जर असेल तर अदर दॅन नील रेट किंवा फुल्ली एक्झम्प्टेड एक्सेप्ट सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ ॲज मे बी नोटिफाईड. गव्हर्नमेंटने काय नोटिफाय केलेत काय गुड सर्व्हिसेस, त्यांना रिफंड नाही मिळत, त्यांना द्यायचं नाही रिफंड. ह्या गुड्सला रिफंड देऊ नये, यांचं क्रेडिट झालेलं रिफंड देऊ नये. जर नोटिफाईड नाही आहे तर रिफंड मिळेल. नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट क्रेडिट शॅल बी अलाउड इन केस वेअर गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. असे गुड्स आहेत ज्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी आहे तर त्याचा ITC असेल, अनयुटिलाइज ॲक्युम्युलेटेड असेल, नाही होणार रिफंड त्याचं.
कळलं? म्हणजे रिफंड इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये जर क्रेडिट जमा झाले, आउटपुट टॅक्स कमी आहे, इनपुट टॅक्स जास्त आहे, पण ते गुड्स नोटिफाय केले गव्हर्नमेंटनी की ह्यांना रिफंड द्यायचा नाही, ITC तर नाही मिळणार, नोटिफाईड गुड्सचा मिळत नाही, ही यादी की वेगळी दिलेली आहे. आणि एक्सपोर्ट केलं आहे म्हणजे इथे झिरो सप्लाय केला आहे, पण अशा गुड्सचा केला आहे की जे गुड्स गव्हर्नमेंटला इच्छा नाही की एक्सपोर्ट व्हावे, तर गव्हर्नमेंट काय लावतं, एक्सपोर्ट ड्युटी लावतं, त्याचा पण रिफंड द्यायचा नाही. आणि दुसरा एक बेनिफिट असतो, नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द सप्लायर ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ अवेल्स ड्रॉबॅक इन रिस्पेक्ट ऑफ सेंट्रल टॅक्स. त्याला दुसरा कुठला बेनिफिट मिळाला असेल तर मग त्याला रिफंडचा बेनिफिट नाही द्यायचं. ओके, आत्ता आपण बघतो पेमेंट ऑफ टॅक्स. ओके, लक्षात घ्या फक्त इथे द बॅलन्स इन इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरला रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि क्रेडिट लेजरला काही प्रमाणात गव्हर्नमेंट रिफंड देतो. ओके, अशी कुठली लायबिलिटी नसेल पेएबल तर रिफंड देतो आणि मग त्याप्रमाणे 54 प्रमाणे तो रिफंड होईल. एवढंच इकडे दिलं. कॅश झालं, क्रेडिट झालं, रिफंड झालं, तर लायबिलिटीज मेन राहिलं. लायबिलिटी जी आहे, ऑल लायबिलिटीज ऑफ द टॅक्सेबल पर्सन अंडर CGST ॲक्ट शॅल बी रेकॉर्डेड इन अँड मेंटेन इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. तो रूल 85 जो फॉर्म दाखवला तो रूल 85 प्रमाणे येईल. एव्हरी टॅक्सेबल पर्सन शॅल डिस्चार्ज हिज टॅक्स लायबिलिटी. लायबिलिटी कशी पे करायची? आता बघा, एक गव्हर्नमेंटने नोटीस पाठवली, दुसरं माझा रिटर्न एप्रिलचा पेंडिंग आहे, मेचा पेंडिंग आहे आणि जून आला, तर मी डिमांड आलं आहे ते पहिले भरायचं का या महिन्याची लायबिलिटी पहिले भरू का एप्रिलची बाकी आहे ती पहिले भरू? ऑल ड्यूज रिलेटेड टू प्रिव्हियस पिरियड ते पहिले भरा, मग ऑल ड्यूज रिलेटेड टू करंट पिरियड ते नंतर भरा आणि त्यानंतर ऑल ड्यूज इन्क्लुडिंग डिमांड डिटरमाइंड अंडर सेक्शन 73-74 ते नंतर भरा. या काही लायबिलिटी पे करायची. रूल 85 प्रमाणे जसं आपण क्रेडिटचं वाचलं, कॅशचं वाचलं, तसं हे त्याचप्रमाणे की एव्हरी इलेक्ट्रॉनिक लायबिलिटी रजिस्टर स्पेसिफाईड अंडर सेक्शन 49(7) शॅल बी मेंटेन इन. त्याचा फॉर्म कुठला आहे? GST PMT 01. हा लायबिलिटी रजिस्टर बघितलं मग आपण, त्याचा हा फॉर्म. फॉर इच पर्सन लायबल टू पे टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी, लेट फी डेबिट होईल. दाखवलं मग अशी जसं आपण फी भरला ती अमाऊंट आहे ती डेबिट दिली आणि ती डिस्चार्ज करण्याकरता जसं क्रेडिट जमा झालं तिथे क्रेडिट आलं, ते डिस्चार्ज केलं, क्रेडिटची डेबिट दाखवली जमा करण्याकरता. The electronic liability register of the person shall be debited by the amount payable toward tax, interest, late fee, other amount payable as per the return furnished by the said person. The amount of tax, interest, penalty or any other amount payable as determined by proper officer in pursuance of any proceedings under the act or as ascertained by the said officer. Debit काय होईल? एक जे सेल्फ असेसमेंट केलं आहे टॅक्सपेअरनी ते डेबिट होईल आणि जे POनी काय ऑर्डर काढली असेल ती अमाऊंट पण काय होईल? डेबिट होईल. एनी अमाऊंट ऑफ इंटरेस्ट दॅट मे अक्रू फ्रॉम टाइम टू टाइम. लायबिलिटी टू बी पेड बाय डेबिटिंग इलेक्ट्रॉनिक कॅश लेयर, क्रेडिट लेयर. लायबिलिटी डेबिट झाले आणि क्रेडिट आणि कॅश इथे क्रेडिट झालं आहे, मग ते डेबिटिंग होईल त्यावेळेस काय होईल? लायबिलिटी सेट ऑफ होईल. कशा प्रकारे? सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ 49, 49A, 49B. आता कळलं ना याचा अर्थ काय? पेमेंट ऑफ एव्हरी लायबिलिटी पे बाय रजिस्टर्ड पर्सन ॲज पर हिज रिटर्न shall be made by debiting the electronic credit ledger maintained as per Rule 86 or the electronic cash ledger maintained as per Rule 87 and electronic liability shall be credited. Liability द्यायची आहे, डेबिट दिली, क्रेडिट देऊन झालेली. क्रेडिट जमा झालं, क्रेडिट ते वापरलं गेलं, डेबिट. कॅश जमा झाली, क्रेडिट वापरलं गेलं, डेबिट. Payment from electronic cash ledger, the amount deducted from related under section 51, 52 म्हणजे TDS TCS or
the amount payable on the reverse charge basis or the amount payable under section 10. Any amount payable towards interest, penalty, fee or any other amount under the act shall be paid by debiting the electronic cash ledger. RCM मध्ये अमाऊंट भरायची आहे तर पहिले ती कॅशमध्ये भरायला लागते, मग त्याचा ITC मिळतो. बघा मी सप्लायरला टॅक्स देतो, पेमेंट करतो, कॅश नाही करतो ना, सप्लायरची अमाऊंट पण आणि टॅक्स पण जर मी परचेस केलं आहे त्याच्यावरच मला टॅक्स द्यायचा आहे. परचेस केलं त्याला कॅश दिली, टॅक्सची अमाऊंट मलाच भरायची आहे. जर सप्लायर भरणार असेल तर मी कॅशनीच देईन ना. मग गव्हर्नमेंटकडे जमा करायला ते काय म्हणतात, कॅशनी जमा करा आणि मग तुम्ही त्याचं क्रेडिट घ्या. क्रेडिटमधनंच ते भरता येणार नाही, पहिले भरा आणि मग ते तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट घ्या. Any amount of demand debited in the electronic liability register, demand आलं, the record will debit will, shall stand reduced to the extent of relief given by the appellate authority or appellate tribunal or court, and the electronic tax liability register shall be created accordingly. Liability 1 लाख दाखवतो, टॅक्स पेअरला मान्य नाही, तो जाईल कशामध्ये, अपीलमध्ये जाईल. मग अपील ऑथॉरिटी, ट्रिब्युनल किंवा कोर्ट यांची लायबिलिटी कमी केली तर पहिले रेकॉर्ड झाले 1 लाख, कमी झाली 20,000, रिड्यूस कोणी केली, ऑर्डर काढली कोर्टाने, तेवढी काय होईल, टू द एक्सटेंट ऑफ रिलीफ गिवन बाय AA, AT किंवा कोर्ट, तेवढ्याने काय होईल, ते डेबिट होईल, क्रेडिट होईल, डेबिट झालं ते क्रेडिट होईल. हे जर मला 1 लाख भरायचे आणि 20,000 कमी झाले तर डेबिट किती झालं, पहिले 1 लाख, 20,000 क्रेडिट होईल, 80 मी कॅशनी भरले, संपला विषय. म्हणजे कॅश जमा झाली पहिले क्रेडिट होईल, वापरली डिमांड करता मग डेबिट होईल. हे एवढं मी का वाचून दाखवत आहे, जर तुम्ही कोणाचं स्क्रुटिनी करत असाल तर तुम्हाला हे डेबिट क्रेडिट हे कळलं पाहिजे, त्याचे इफेक्ट कळले पाहिजे. पहिले मी वाचून तर कळणार नाही म्हणून तुम्हाला पहिले दाखवलं, तिकडे बघा काय दिसतंय. 3B भरला, लायबिलिटी डेबिट दिसते, ITC घेतला, ITC क्रेडिट दिसतो, कॅश भरली, कॅश क्रेडिट दिसते, वापरले गेली, डेबिट क्रेडिट होईल, क्रेडिट डेबिट होईल, एवढाच इफेक्ट आहे. ॲडजस्टमेंट ऑफ रिडक्शन इन पेनल्टी इन रजिस्टर. काय याच्यामध्ये, द अमाऊंट ऑफ पेनल्टी इम्पोज or liable to be imposed shall stand reduced partly or fully as the case may be if the taxable person makes the payment of tax, interest and penalty specified in the show cause notice or demand order, and the electronic liability register shall be credited accordingly. Discrepancy. A registered person shall upon noticing any discrepancy, काय तिकडे तफावत आहे, आकडा बदलला आहे, तर मग कम्युनिकेट करा ऑफिसर एक्झरसाइजिंग ज्युरिडिक्शन PMT 04. लायबिलिटी कॅश क्रेडिट कुठेही काय डिस्क्रिपन्सी आढळली तर हा फॉर्म दिला आहे कळवण्यासाठी ज्युरिडिक्शनला ऑफिसर. (86A) आता हा एक रूल काढला, ITC अवेलेबल आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला. आता कसे लोक फ्रॉड ITC घ्यायला लागले, म्हणजे इनवॉइस घ्यायचा, माल घ्यायचाच आहे. असे सप्लायर आले, इनवॉइस घ्या. आता कसं होतं, एखाद्याला खूप टॅक्स भरायचं आहे, बरोबर आहे, टॅक्स भरायचं आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, तो सब कॉन्ट्रॅक्ट करतो. हे लोक काय करतात, दुसऱ्याकडनं त्याच्याकडनं काम करून घेतलं आहे 1 लाखाचं, त्याला म्हणतात बिल दे 1.5 लाखाचं. किती सामान लागलं आहे, एक्स्ट्रा घेतलं म्हणून बिल घेतात. आता तुम्हाला 100 पाईप लागले, एखाद्या कामामध्ये काय 150 लागले का 120 लागले, कोणाला करणार आहे. एक सांगितलं पाण्याची पाईपलाईन टाकून द्या, एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये एक पाणी पाईपलाईन टाकायची पाण्याची, गव्हर्नमेंटने एक कॉन्ट्रॅक्ट दिलं, तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो, 2 लाखाचे पाईप घेतले आणि हे 3 लाखाचे दाखवले. मागच्या बॅचला एक जण होता, तो आमच्याकडे असा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो आमच्या गावामध्ये कोणी पाईपलाईन टाकली शेतामध्ये वगैरे
त्याला सांगतो की पाईपलाईन टाकायची ना, तर माझ्याकडनं माझ्या नावाने बिल घ्या, माझ्या नावाने बिल घ्या पाईप घेतले म्हणून. GST किती आहे? मग 25,000 आहे, तुला मी 5,000 देईन. पण माझ्या नावाने तुझ्याकडे कॅश आहे ती मला आणून दे, माझ्या अकाउंटला भर, मी तुला परचेस करून देतो आणि तुला मी 5,000 देईन. कळलं ना? सपोज तुम्हाला पाईप घ्यायचे 1 लाखाचे तुमच्या कामासाठी, तुम्हाला तो येऊन सांगणार तुम्हाला पाईप घ्यायचे, तुम्ही काम करताना एक काम करा, तुम्ही तुमचं काम म्हणणार मग करून घ्या, पण माझ्या नावाने परचेस करा, बिल माझ्या नावाने घ्या. तुमचे 1 लाख रुपये कॅश मला द्या, माझ्या अकाउंटला भरतो, मी ते पाईप घेतो, म्हणजे मी परचेस केलं. त्याला सप्लायरला सांगणार की माझ्या नावाने बिल बनव, पेमेंट मी करतो. तुमचा आणि त्याचा व्यवहार दुकानदाराला माहीत नाही. हा जाणार, त्याला बोलणार हे पेमेंट ऑन अकाउंट पेमेंट केलं, पाईप घेतले, तिथे पाठवले, हा संपला. त्याला 25,000 क्रेडिट मिळालं, त्याला 5,000 मिळाले. बघा, तुमचे 5,000 वाटणार असतील, तुम्ही अलाव कराल ना असं, पण मित्र आहे, गाववाला आहे, कर बाबा, दे मला 5,000. असे अनेक मार्ग आहेत खोटा ITC घेण्याचे. तो किती, आता बघा एक काम चाललं बाजूला, तिकडे काम चाललं आहे ना, त्यामध्ये पार्किंगचं काम आहे, टॉयलेट आहे, पाईपलाईन टाकले, पाण्यासाठी सगळं काम केलं आहे. किती त्यात मटेरियल लागलं, तर 20% वाढवलं, तर कोणाला समजणार आहे? अमाऊंट जर वाढवून सांगितली तर कोणाला समजणार आहे मटेरियलची? मग जे मटेरियल परचेस केलं जातं त्यामध्ये कुठे ना कुठे जास्त मटेरियल दाखवलं. आता काय लोक असतात, समजा तुम्ही एक सप्लायर आहात, ओके, तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही 1 लाखाचा माल अनरजिस्टर्ड पर्सनला विकला, B2C 1 लाखाचा. जो काय माल विकला, तुमच्याकडे समजा ITC आहे 1 लाखाचा, असा ITC आहे जो तुम्ही B2C मध्ये दाखवणार आहात GST 1ला, आणि तुम्हाला भरायचं आहे. CGST 1 लाख भरायचं आहे, AGST 1 लाख भरायचं आहे. भरायचं आहे ना तुम्हाला. मी तुम्हाला एवढं सांगितलं की मला एक 40,000चा ITC पाहिजे, द्याल का? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? B2C वाले बिल तर मागत नाहीत, मग माझ्या नावाने एक तुम्ही बिल पाडलं 40,000चं, ओके. तेव्हा तुम्हाला काय करणार, कॅश मिळालीच आहे, ते कोणाला माहीत नाही मिळालेली. ही 40,000 रुपये तुम्ही मला द्यायचे, मी तुम्हाला ऑन अकाउंट पेमेंट करणार बँकेत तुमच्या. म्हणजे काय झालं, जेन्युइन झालं ट्रान्झॅक्शन. 40,000 रुपये तुमच्या अकाउंटला आले, मी पहिले भरीन, सांगेन कॅश 40,000 द्या, ते भरलेत ते. आणि GST किती आहे मला हवा आहे, किती? 40,000 CGST हवा आहे, 40,000 AGST हवा आहे. मला 80,000 तुम्ही बेनिफिट दिला, मी तुम्हाला याच्यामध्ये एक टक्केवारी असते की 20,000 तुम्हाला कॅशमध्ये देईन. तुम्ही मला खोटं बिलिंग केलं, खोटं ITC पास ऑन केला, म्हणून तुम्हाला मी 20,000 रुपये देतो. तुम्हाला 80,000 भरायचेच आहेत, तुम्हाला हे इन्कम दाखवायचंच आहे, इन्कम टॅक्समध्ये पण दाखवायचं आहे, GSTमध्ये पण दाखवायचं आहे. पण B2C दाखवू नका, माझ्या नावावर दाखवा. 80,000 मला फायदा, 20,000 तुम्हाला फायदा, म्हणजे 60,000 मला फायदा झाला की नाही? अशा ट्रान्झॅक्शनला गव्हर्नमेंट काय करणार? बरोबर आहे ना? ज्यांना हे कळतं, जो अधिकारी आहे तो बोलेल मी असेल कॉन्ट्रॅक्टर, मी पण असंच करीन. चांगलं धंदा, जेन्युइन दिसतं ना सगळं दिसायला. असं कोणी केलं आहे हे शोधूनच काढता येणार नाही. एक ठराविक प्रमाणात केलं ते हजम होणारच आहे. फार मोठ्या प्रमाणात केलं तर गडबड होईल, पण छोट्या प्रमाणात केलं तर ॲडजस्ट होईलच. आता ITC फ्रॉडुलेंटली अवेल्ड और इनएलिजिबल. बघा काय म्हटलं, द कमिशनर और एन ऑफिसर ऑथोराइज बाय हिम इन दिस बिहाफ not below the rank of an assistant commissioner having reason to believe that credit of input tax available in the electronic credit ledger has been fraudulently availed or is ineligible. आता हे कोणाला कळलं पाहिजे? रिझन टू बिलीव्ह दॅट. जो अधिकारी आहे त्याच्याकडे याबद्दल पुरावा पाहिजे की बाबा तुम्ही ITC घेतला, हा तुमच्याकरता तुम्ही घ्यायला पात्र नाही आहात. जी आपण अटीशर्ती बघितल्या की गुड सर्व्हिस घेतल्या पाहिजे, तुम्ही गुड्स घेतलेलेच नाही. ते बिल घेतलं, इनवॉइस घेतला, सगळं गुड्स घेतलेच नाही.
हे सिद्ध कोणाला करायला लागेल? PU ला करायला लागेल. जर अशा प्रकारे पहिले कारवाई करायची तर पहिले काय करायला लागेल? तो ITC जरा वापरू द्यायचा नाही. सगळ्यात पहिले ITC यांनी अवेल केला आहे. बघा पहिले काय होतं, जसा ITC जमा होतो, एक माझा आता कॉन्ट्रॅक्ट चालू आहे, त्याचं मला बिल दिल्यानंतर लायबिलिटी क्रिएट होईल. पहिले मी परचेस करतो आहे, समजा मी ॲडव्हान्स घेतला 1 लाख, कॉन्ट्रॅक्ट 10 लाखाचे आहे, 9 लाख नंतर मिळणार आहे. 1 लाख ॲडव्हान्स घेतला, त्याची लायबिलिटी पे केली, कॉन्ट्रॅक्ट 3 महिने चालेल, परचेस केलं जाईल जे काय, तर ITC काय होईल? फक्त रिटर्नमध्ये ITC येणार आहे, परचेस होईल ITC, लायबिलिटी येणार नाही. लक्षात घ्या, लायबिलिटी येणार नाही. ITC अवेल केला की त्याला जमा होईल, आणि जर तो अवेल केलेला ITC युटिलाइज केला, तो वापरला गेला लायबिलिटीच्या साठी, तर काय होईल? युटिलाइज. अवेल म्हणजे जमा करून ठेवला आहे, लायबिलिटीच्या अगेन्स्ट वापरला नाही म्हणजे युटिलाइज नाही केला. दोन शब्दामधला फरक लक्षात घ्या. अवेल आहे तर अर्थ असा आहे, द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स has been availed on the strength of tax invoice घेतला आहे, or debit notes or any other document prescribed under rule 36. बघितलं ना काल आपण, IG क्रेडिट आहे, RCM मधला टॅक्स भरला आहे, मग क्रेडिट घेतलं आहे, कस्टममधला गुड्स आले, हे इनवॉइसच्या बेसवर घेतलेत, इनवॉइस बनवलं आहे. म्हणजे गुड्स दुसऱ्याला हवेत म्हणून त्यांनी इम्पोर्ट केले, मी सांगितलं आहे माझ्या नावाने इम्पोर्ट कर, मला ITC घ्यायची. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ काय? टॅक्स इनवॉइस. द क्रेडिट ऑफ इनपुट टॅक्स हॅज बीन अवेल्ड ऑन द स्ट्रेंथ ऑफ टॅक्स इनवॉइस or a debit notes or any other document prescribed under Rule 36 issued by a registered person who has been found non-existent. आणखीन काय बघा, issued by a registered person who has been found non-existent or not to be conducting any business from any place for which registration has been obtained. ITC घेतलेला आहे आणि ज्याच्यात जो सप्लायर आहे, issued by a registered person who has been found non-existent or not to be conducting any business from any place for which registration has been conducted or without receipt of goods, services or both. हे रिझन आहे. म्हणजे जो इलिजिबल क्रायटेरिया ITCचा, त्या प्रकारे ITC घेतलेला नाही आहे, म्हणजे हा ITC काय म्हणता येईल? फ्रॉड्युलेंटली अवेल केला. The credit of input tax has been availed on the strength of tax invoice or debit notes or any other document prescribed under Rule 36 in respect of any supply, the tax charge in respect which has not been paid to the government. Supplier ने tax भरला नहीं government. The registered person availing the credit of input tax has been found non-existent. The registered person availing the credit of input tax has been found non-existent or not to be conducting any business from any place from which registration has been obtained. ॲड्रेस दिला आहे तिकडे बिझनेसच नाही. The registered person availing any credit of input tax is not in possession of tax invoice. त्याकडे टॅक्स इनवॉइस नाही आहे. सप्लायरनी GST-1 फाईल केला या टू बी त्याला, पण ह्याच्याकडे ॲक्टिव्ह टॅक्स इनवॉइस नाही आहे. डेबिट नोट अदर डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर रूल 36 नहीं है. मे फॉर रीजन टू बी रिकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउ, जेव्हा रिस्ट्रिक्ट केलं जाईल तेव्हा त्याचं कारण दिलं जाईल, लिहून दिलं जाईल कारण की नॉट अलाउ डेबिट ऑफ एन अमाऊंट, म्हणजे वापरता येणार नाही. क्रेडिट जमा झालं म्हणजे काय झालं, ते क्रेडिट झालेलं आहे, ते युटिलाइज करायला डेबिट व्हायला पाहिजे ना. वापरता येणार नाही, तुम्हाला अवेल केलेला ITC वापरता येणार नाही. मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग नॉट अलाउ डेबिट ऑफ एन अमाऊंट इक्विवलंट टू सच क्रेडिट. किती अमाऊंट? आपली समजा 1 लाख जमा आहे, तुम्हाला 80,000 वापरता येणार नाही, 60,000 वापरता येणार नाही, डेबिट करता येणार नाही. इज इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर और डिस्चार्ज ऑफ एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 और फॉर क्लेम ऑफ एनी रिफंड, रिफंडही मिळणार नाही त्याचा, आणि लायबिलिटी डिस्चार्ज करता क्रेडिट वापरता येणार नाही. हे रिस्ट्रिक्शन त्याच्यावरती टाकलं, त्याला लिहून दिलं वापरता नाही, कारण की हे कारण आहे. आता जर का अशा प्रकारे मला रिस्ट्रिक्ट केलं तर मी सांगेन की हे चुकीचं आहे.
तुमचा दावा चुकीचा आहे. द कमिशनर ऑर द ऑफिसर ऑथोराइज बाय हिम अंडर सब रूल 1 मे अपॉन बीइंग सॅटिस्फाईड दॅट द कंडिशन्स फॉर डिसअलाउइंग डेबिट ऑफ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲज अबोव नो लॉंगर एक्झिस्ट अलाउ सच डेबिट. तर मी त्यांनी सांगितलं, रिस्ट्रिक्ट केलं, मी सिद्ध केलं की हे चुकीचं आहे, दावा सुद्धा चुकीचा आहे. ओके, तर मग काय होईल, अलाव केलं जाईल. आणि हे जे रिस्ट्रिक्शन्स आहे, सच रिस्ट्रिक्शन्स शॅल सीज टू हॅव इफेक्ट आफ्टर द एक्सपायरी ऑफ 1 year. म्हणजे हे रिस्ट्रिक्ट केलं आहे ना, याच्यावरती काय तो निकाल आला 1 वर्षामध्ये. ITC त्यांनी फ्रॉडंटली घेतला की नाही घेतला. इफ द ITC सो अवेल, याचा निष्कर्ष काय, इफ द ITC सो अवेल द रिस्ट्रिक्शन कॅन बी इम्पोज नॉट अलाविंग ITC आणि बी यूज फॉर डिस्चार्जिंग एनी लायबिलिटी अंडर सेक्शन 49 or not allowing refund of any unutilized amount of such ITC, such restrictions can be imposed for a period up to 1 year. 1 वर्षानंतर याचा जो रिस्ट्रिक्शन आहे याचा इफेक्ट संपेल. आणि जर त्याच्या अगोदरच जर कळलं, मान्य झालं POला की अरे हे रिस्ट्रिक्शन चुकीचं आहे, तर however the commissioner officer authorized by him can withdraw such restriction if he is satisfied that condition for imposing the restrictions no longer exist. डाऊट झाला, शक झाला अशा प्रकारे, तर मग हा रूल केला आहे की रिस्ट्रिक्ट करा त्याला, म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू लॉस होऊ नये. कारण दिली त्याला रायटिंगमध्ये पाठवा की तुला ITC घेता येणार नाही, डेबिट तू ITC अवेल केला आहे तो युटिलाइज करता येणार नाही, डिस्चार्ज लायबिलिटी करण्याकरता किंवा रिफंड घेण्याकरता अलाउ करत नाही होत आम्ही. 1 वर्षामध्ये काय ते समक्ष लावा आणि जर का योग्य असेल दावा तर ती लायबिलिटी वसूल केली जाईल, आणि जर चुकीचं असेल तर रिस्ट्रिक्शन काढून टाकलं जाईल. जर जसे असे फ्रॉड लक्षात यायला लागले तर तसं गव्हर्नमेंटने ही पावलं उचलली. पहिल्यापासून हा रूल नव्हता. 86A म्हटला का अमेंडमेंट होऊन आलेलं आहे, पहिल्यापासून नव्हता. आता आणखीन एक हा जो रूल आहे 49 सेक्शन 12 आला. ओके, याच्या अगोदर आहे ना 86B हा रूल आला, याच्या अगोदर 86B हा रूल आला. आता काय होतं की हा रूल तर काढला, पण याची पॉवर कुठे रूल बनवण्याची, लोक असं म्हणायला लागले. हे अभ्यासक होते टॅक्स GSTचे, ते म्हणायला लागले की तुम्ही हा रूल कशावरती काढता. हा सेक्शन काय म्हणतो बघा, नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिक्वायरमेंट्स ऑफ द काउन्सिल सब्जेक्ट टू द सच कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन्स specify such maximum proportion of output tax liability under this act or under IGST Act which may be discharged through electronic credit ledger. हे माझ्याकडे समजा 100 रुपये आहेत इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला आणि मला लायबिलिटी भरायची असेल समजा 50 रुपये, तर मला सांगितलं असं की 100 रुपयाला तुम्ही 50 रुपये भरायला क्रेडिट नाही वापरायचं, तुम्ही 100 काही अमाऊंट, या 50मध्ये काही अमाऊंट तुम्हाला कॅशमध्ये भरावीच लागेल. मॅक्झिमम लायबिलिटी किती पे करता येईल क्रेडिट लेजरमधनं, अशा प्रकारे रूल बनवता येईल. क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सनला सांगता येईल की तुम्ही संपूर्ण अमाऊंट क्रेडिट लेजरमधनं भरायची नाही, एक सर्टन अमाऊंट तुम्हाला रिस्ट्रिक्ट करतो, ती कॅशनी भरा. आता हा जो सेक्शन बनवला किंवा हे बनवलं याचा उद्देश काय असेल की ई क्रेडिट लेजर सफिशियंट बॅलन्स आहे पण तरी पण तेवढा वापरायचा नाही. मी प्रॉफिट अँड लॉस बघितलं आहे कधी, प्रॉफिट अँड लॉस बघितलं आहे तुम्हाला माहिती असेल इथे काय असतं प्रॉफिट अँड लॉसला, एखादा बिझनेस जो असतो इथे सेल असतो आणि इथे परचेस असतो. ओके, जे इन्कम असेल ते ह्या साईडला दाखवायचं आणि एक्सपेन्सेस जे आहेत ते या कॉलममध्ये दाखवायचं. आता सेल केला मी, सेल करून मला 10 लाख रुपये मिळाले, तर 10 लाख माझं इन्कम होईल का. आता मला परचेस केलं, परचेस झालं माझं 7 लाखाचं, 3 लाख इन्कम होईल का प्रॉफिट होईल नाही. परचेस केलं, मग गोडाऊन आहे, मग गोडाऊन कीपर आहे, एम्प्लॉईज आहेत, त्यांचा पगार, हे सगळं मिळून मला 2 लाख खर्च आला.
आता उरेल ते 1 लाख का होईल, प्रॉफिट होईल, बरोबर आहे. आता माझ्याकडे काय मशिनरीज आहे, त्या मशिनरीला समजा माझ्याकडे एक मशिनरी आहे ती मी परचेस केली 1 लाखाला, तर या मशिनरीचं लाईफ समजा 5 वर्ष आहे. 5 वर्षांनी मला 1 लाख रुपये परत टाकून मशिनरी घ्यायला लागेल ना. तर एक कन्सेप्ट आहे डिप्रिसिएशन, की तुम्ही या मशिनरीला 1 वर्ष वापरलं ना, हे लाईफ 5 वर्ष आहे, तुम्ही 20,000 रुपये काय करा, त्या मशिनरीचा वापराचा चार्ज म्हणून इथे आणखीन एक 20,000 आहे डिप्रिसिएशन. म्हणजे उरले किती तुमच्याकडे 80,000 हे प्रॉफिट आहे. ओके, हे प्रॉफिट. आता रिलायन्स कंपनी आहे ना, त्याचा मोठा प्लांट आहे. इन्कम टॅक्समध्ये काय व्हायचं की रिलायन्स कंपनी डिप्रिसिएशन त्यांचं जे समजा इथे 80 जे प्रॉफिट आहे त्याच्याहून जास्त डिप्रिसिएशन यायचं. इथे प्रॉफिट किती आहे समजा एक काही करोड असेल तर डिप्रिसिएशन त्यांचं अब्जावधीमध्ये त्यांचं प्लांटची व्हॅल्यू आहे. जेवढं प्रॉफिट आहे त्याहून ज्याचं डिप्रिसिएशन आलं तर डिप्रिसिएशन निगेटिव्ह करता येत नाही. समजा इकडे एक हे प्रॉफिट 80,000 आहे आणि डिप्रिसिएशन मला जर 1 लाख आलं तर मला 80,000 डिप्रिसिएशन घेता येतं, प्रॉफिट नील झालं. आणि डिप्रिसिएशन मला 1 लाख आहे ते 20,000 डिप्रिसिएशन जे आहे त्याला म्हणतात अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन. ते तुम्ही पुढच्या कालावधीत घ्या. रिलायन्सचं काय व्हायचं, डिप्रिसिएशन घ्यायचं, प्रॉफिट 0 व्हायचं आणि अनॲब्सॉर्ब डिप्रिसिएशन पुढे वापरायचं. म्हणजे त्यावरती डिप्रिसिएशन प्लस अनॲब्सॉर्ब त्यांना इन्कम टॅक्समध्ये टॅक्स भरला यायचा. म्हणजे कंपनी लॉप्रमाणे लोकांना सांगायचे पण आमचं प्रॉफिट एवढं आहे, पण त्याची इन्व्हेस्टर वाढायचे, पण इन्कम टॅक्समध्ये जी काय तरतूद आहे टॅक्स भरण्याची त्यात त्यांना इन्कम टॅक्स भरायला लागतच नव्हता. मग जसं हे लक्षात आलं मग गव्हर्नमेंटनी कायदा बदलला की मिनिमम तुम्हाला टॅक्स भरावाच लागेल, एक मिनिमम अमाऊंट भरावीच लागेल, असा कायदा इन्कम टॅक्समध्ये केला. मग त्यानुसार त्यांना टॅक्स भरायला लागेल. तुम्ही सर्टन अमाऊंट डिप्रिसिएशन घ्या, सगळं घ्या, पण मिनिमम एवढा टॅक्स भरावाच लागेल. तसं GSTमध्ये एखाद्याचा क्रेडिट खूप आहे, तो क्रेडिटनीच आपला सेटअप करत जाईल, त्याला कॅश ते भरायला लागणारच नाही. आणि गव्हर्नमेंटला कॅश मिळत नसेल, डेव्हलपमेंटला फंड मिळणार नाही. लक्षात घ्या. मग त्या जसा इन्कम टॅक्समध्ये तरतूद होती त्याचप्रमाणे यांनी काय केलं की इथे आणलं की हा रूल केला आणि यात सांगितलं रिस्ट्रिक्शन्स ऑन यूज ऑफ अमाऊंट अवेलेबल इन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर. Notwithstanding anything contained in this rule, the registered person shall not use the amount available in electronic credit ledger to discharge his liability towards output tax in excess 99%. म्हणजे जर मला 100 रुपये भरायचे आहेत आणि ITC माझ्याकडे 10,000 असो, मला हे 99 रुपीज क्रेडिटनी भरता येतील, 1 रुपया कॅशनी भरायला लागेल. 1% का होईना, म्हणजे पॅरलल टू इन्कम टॅक्स प्रोव्हिजन इथे यांनी या प्रकारे आणलं प्रोव्हिजन की 1% तरी कॅश भरा. इन केस वेअर द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय, हे पण कोणावरती सगळ्यांवरती साठी केलेलं नाही. एक्झाम सप्लाय सोडून द्या, जर झिरो आणि झिरो डेट सप्लाय टॅक्स लायबिलिटी. इन केस वेअर द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय जो करतो अदर दॅन एक्झाम आणि झिरो डेट, त्याचा टर्नओव्हर जर 50 लाखाच्या वरती आहे टॅक्सेबल सप्लायचा, तरच त्यांना 1% लायबिलिटी ही कॅशनी भरायला लागेल. टर्नओव्हर जेव्हा काढायचं आहे 50 लाख, त्यामध्ये एकदम सप्लाय आणि झिरो डेट सप्लाय घ्यायचा नाही, तो सोडून टॅक्सेबल सप्लाय जर 50 लाखाच्या वर गेला असेल आणि त्यांच्याकडे ITC असेल तर 99% अमाऊंट ITCमधून घ्या, 1% कॅश भरा. मिनिमम 1% आउटपुट टॅक्स कॅशमध्ये भरायला लागेल. हे एक तरतूद त्यांनी, हा रूलमधनं ही तरतूद केली. हा जो रूल बनवला त्यावेळेला हा सेक्शनच नव्हता. लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, बा तुम्ही कसं रूल बनवता. मग नंतर अमेंडमेंट करून हा सेक्शन आहे. इथे जेव्हा प्रिस्क्राईब म्हटलं आहे रूल तेव्हा बनेल ना. मूल जन्माला आलं, बाबा ह्याचे आईवडील कोण आहेत, ह्या जन्माला घातला कोणी, सेक्शन पाहिजे ना तिकडे रूलसाठी.
लक्षात घ्या. म्हणून हा नंतर सेक्शन 12 आला आणि त्यातनं मग रूल पहिलेच आला होता, पण मग आता हा रूल लिगल झाला, हा आता कायदेशीर झाला. Therefore, in cases where value of taxable supply in a month is less than 50 lakh, then this restriction would not be applicable. लक्षात घ्या. The total value of interstate supply of Anu and Son for the month of August 2022 is 100 lakh and state supply is taxable 18%. Total output tax liability किती येईल? 18 लाख येईल. 18 लाख येईल. In terms of restriction imposed by Rule 86B, Anu and Son can discharge 99% of its output tax liability, that is 17,82,000, 99% या 18 लाखावरती from the amount available in electronic credit ledger. However, if no mandatorily discharge the balance 1% of output tax liability, 18,000 किती टॅक्स आहे? 18 लाख. यातला किती होईल? 17,82,000 हा क्रेडिटनी जाईल आणि बाकीची अमाऊंट जी आहे ती कॅशनी भरायला लागेल. क्रेडिटला बॅलन्स किती आहे? 20 लाख आहे. लायबिलिटी किती आहे? 18 लाख. पण वापरता येणार नाही 20 लाख हे 18 लाख पे करायला. किती वापरता येईल? 17,82,000. बाकीचे कॅशनी भरायला लागेल. इथे संपत नाही हा रूल, इथे संपत नाही. एक गॅस तुम्हाला कळावं म्हणून एवढं दिलं आहे. खाली आणखीन दिलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट द सेड रिस्ट्रिक्शन शॅल नॉट अप्लाय वेअर. म्हणजे जसं वरती इकडे सांगितलं आहे की तुमचा टर्नओव्हर 50 लाखाच्या पुढे आहे. यांनी किती केलं? 100 लाख टर्नओव्हर केला म्हणजे 50 लाखाच्या पुढे गेला. टॅक्स कलेक्ट किती केला? 18 लाख. ITC किती आहे? 20 लाख. 90% क्रेडिट वापरता येईल, 1% कॅश भरायला लागेल. एवढं तुम्हाला कळलं ना आता. पण जर खाली दिलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट द स्टेट रिस्ट्रिक्शन शॅल नॉट अप्लाय वेअर द स्टेट पर्सन ऑर प्रोप्रायटर ऑर कर्ता, मॅनेजिंग डायरेक्टर, एनी ऑफ इज टू द पार्टनर, फुल टाईम डायरेक्टर, मेंबर ऑफ मॅनेजिंग कमिटी ऑफ असोसिएशन्स ऑर बोर्ड ऑफ ट्रस्टी, हे कोणी असतील, ॲज द केस मे बी, हॅव पेड मोर दॅन 1 lakh ॲज इन्कम टॅक्स under the Income Tax Act 1961 in each of the last 2 financial year for which the time limit. आता कसं आहे बघा, 139(1) म्हणजे समजा 31 जुलै ड्यू डेट आहे, त्यात मला टॅक्स भरायचं. ओके, तो अजून यायचं आहे. जे अगोदर 2 होऊन गेले त्यात जर मी 1 लाखाहून जास्त टॅक्स भरला असेल आणि मी प्रोप्रायटर आहे या कंपनीचा, जिकडे मी 18 लाख भरायचं आहे मला हे, आणि माझ्याकडे 20 लाख ITC आहे. आता जो एवढा 100 लाखाचा बिझनेस करतो त्यांनी मागच्या 2 वर्षामध्ये 1 लाख इन्कम टॅक्स भरला नसेल का? मग हा रूल त्याला ॲप्लिकेबल नाही. समजलं? म्हणजे हा रूल जरी आला आहे तरी तो ॲप्लिकेबल कोणावरती होतो तर खाली रिलीफ दिले, त्या रिलीफमध्ये तो पर्सन येत नसेल, हे आणखी हे 5 आहेत, यात तो येत नसेल तर तो ॲप्लिकेबल आहे. आणखीन पुढे, द रजिस्टर्ड पर्सन हॅज रिसिव्ड अ रिफंड अमाऊंट मोर दॅन 1 lakh इन द प्रिसिडिंग फिनान्शियल इयर ऑन अकाउंट ऑफ अनयुटिलाइज ITC. हे आपण बघितलं 2 सेक्शन जे तिकडे बघितले ते क्लॉज बघितले, त्यात त्याला रिफंड मिळाला आहे 1 लाखाहून जास्त. ITC अवेलेबल आहे, घ्या क्रेडिट, कॅश भरायची गरज आहे. ओके, झिरो टॅक्स अप्लाय. दुसरा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर, यात त्यांनी जर 1 लाखाचा रिफंड घेतला तर त्याला कॅशमध्ये 1% भरण्याची तरतूद लागू होणार नाही. द रजिस्टर्ड पर्सन हॅज डिस्चार्ज हिज लायबिलिटी टुवर्ड्स आउटपुट टॅक्स through the electronic cash ledger for an amount which is in excess of 1% of the total output tax liability applied cumulatively up to the said period in the current financial year. आता बघा, एप्रिल महिना गेला, मे गेला, जून गेला, मी काय अमाऊंट कॅशमध्ये भरतोय, कॅशमध्ये भरतोय आणि
एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ओके. इथे काय कॅशमध्ये अमाऊंट भरली आहे, इथे काय भरली आहे, इथे काय भरली आहे आणि इथे काय घेतलं, काय क्रेडिट इथे घेतलेलं आहे. ओके. आणि इथे आउटपुट टॅक्स जो भरायचा आहे टर्नओव्हर 50 लाखाच्या पुढे गेला. आता जी कॅश इथला टर्नओव्हर काढला, इथला टर्नओव्हर काढला, इथला काढला, इथला काढला आणि सगळा टर्नओव्हर काढला, तर कॅश 1% जास्त भरली गेली आहे का इकडे अगोदरची पेमेंट जर भरली गेली आहे तर मग या महिन्यामध्ये रिस्ट्रिक्शन लागू होणार नाही. आलं लक्षात. आता थोडं बघा कसं आहे. ॲज्युमिंग अ सिनारिओ वेअर इन द फिनान्शियल इयर 22-23 up to August, the total output tax liability payable is 30 lakh and such registered person has deposited 1 lakh through electronic cash ledger. त्यांनी 30 लाखातले 1 लाख कॅशमध्ये भरले. 30 लाख पेबल किती आहे अप टू ऑगस्ट. Total output tax liability payable is rupees 30 lakh and such registered person has deposited 1 lakh through electronic cash ledger and balance 29 lakh through e-credit ledger. Rule 89(6)(b would not be applicable in September 2022 ला if the turnover during the month exceeds 50 lakh since payment made in cash is more than 1 lakh 1%. किती होईल 30 लाखाचा 1% किती होईल 30,000 आणि त्यांनी भरलेत किती 1 लाख भरलेत ना. ओके. आता जेव्हा हे बघितलं जातं फिनान्शियल इयर चालू होतं एप्रिलला. आता जर एप्रिलला तुमच्यावर काय लायबिलिटी आली तो पहिलाच महिना आहे मग त्यात भरायलाच लागेल. पण पुढच्या महिन्यात काही असेल तरी आपल्याला होणार नाही. इफ आता ह्यामध्ये काय दिलं इंटरेस्टिंगली द अपोरसेट एक्सेप्शन हा अपवाद आहे ना, हा लागू कधी होणार नाही. म्हणजे मी जानेवारीत भरलेत कॅशमध्ये, फेब्रुवारीत भरलेत, मार्चमध्ये भरलेत, एप्रिलला काय करायचं एप्रिलला भरायला लागेल तुम्हाला. कारण वर्ष सुरू कधी होते एप्रिलला. यात दिलं आहे काय प्रोव्हिजन की द रजिस्टर्ड पर्सन हॅज डिस्चार्ज ही लायबिलिटी टुवर्ड्स आउटपुट टॅक्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर फॉर अन अमाऊंट विच इज इन एक्सेस ऑफ 1% ऑफ द टोटल आउटपुट टॅक्स लायबिलिटी अप्लाइड क्युम्युलेटिव्हली म्हणजे एकत्रितपणे अप टू द सेड मंथ इन द करंट फिनान्शियल इयर. करंट फिनान्शियल इयर असं नाही म्हटलं की प्रिव्हियस 6 मंथ, असं नाही म्हटलं की प्रिव्हियस 6 मंथ पिरियड. फिनान्शियल इयर म्हटलं तर एप्रिलला मी विचार केला ते एप्रिल सुरू होते. क्युम्युलेटिव्ह काय नाहीच आहे आता. एप्रिलला लायबिलिटी भरायला लागेल 1% कॅशमध्ये भरायला लागेल. अगोदर किती पण कॅश भरले असेल तरी एप्रिलला भरायला लागेल. द रजिस्टर्ड पर्सन इज गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, पब्लिक सेक्टर, लोकल अथॉरिटी यांना पण ॲप्लिकेबल नाही हा रूल. तो बनवला आहे हा रूल. हा इफेक्टिव्हली गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट अजून केलेला नाही. हे अपवाद जर काढून टाकले तर मग याचा खरा वापर होईल. पण त्यांनी बनवला लोकांमध्ये काय इफेक्ट जातो, काय परिणाम जातो. हा रूल जेव्हा बनवला लोकांमध्ये एक निगेटिव्ह हे आली की आम्हाला बिझनेस तुम्ही इज ऑफ डुईंग करता केला आहे, कशाला कॅश भरायला होता. इथे अपवाद टाकून ठेवले. जर कोणी काही बोललं नाही तर हे अपवाद काढतील. आज तरी ठेवले. त्यामुळे ह्यातनं फार काय निष्पन्न होत नाही आहे. पण थोडं बघायला लागतं की काय होईल का, फायदा होईल का, लोक काय बोलत आहेत, रिस्पॉन्स काय येतो आहे. त्यामुळे अशा प्रोव्हिजन करायला लागतात आणि मग त्या केल्यात पण इफेक्ट नाही आहे पण आपल्याला अभ्यासायला लागतात. हे दिलं 88 रूल. प्रत्येकाला नंबर असतो एंट्रीला, लायबिलिटीला, क्रेडिटला. ओके. UN दिला आहे तो हा रूल आहे. ईच ट्रान्झॅक्शन इन्सिडेंट्स ऑफ टॅक्स इज पास ऑन. आता इथे बघा कसं होतं जेव्हा तुम्ही रिफंड बघायला जा. तुम्ही रिफंड जर का मी तुम्हाला काय सेल केलं आहे तुमच्याकडून मी टॅक्स घेतला आहे गव्हर्नमेंटला जमा केला तर रिफंड कोणाला मिळायला पाहिजे. एव्हरी पर्सन हू हॅज पेड द टॅक्स ऑन गुड सर्व्हिसेस आर बोथ अंडर दिस ॲक्ट शॅल अनलेस द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. हे आता थोडं वाचू नका.
every person has paid the tax on goods, services or both under this act shall be deemed to have passed on the full incidence of such tax to the recipient of such goods or services. ओके, तुम्ही एखाद्या बिल्डरकडे एक फ्लॅट बुक केला, बिल्डिंग कंप्लीट झाली आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की आपण पार्ट पेमेंट केलं, आपल्याला फ्लॅट नको, नाही घ्यायचा, आपल्याला डिस्प्यूट झाला तुमच्या बिल्डरशी. बिल्डर म्हणून मी टॅक्स जमा केला गव्हर्नमेंटकडे, आता मी तुमची अमाऊंट परत करेन, टॅक्सची अमाऊंट तुम्ही गव्हर्नमेंटकडनं घ्या. इन्सिडंट कोणाकडे? फुल इन्सिडन्स तुमच्याकडे, रिसिपियंटकडे. अनलेस द काउंटर इज फुल, विरोधाभासी काही सिद्ध होत नसेल, मग तुम्ही जा, तुम्ही रिफंड घ्या गव्हर्नमेंटकडनं. इन्सिडन्स टॅक्स तुमच्याकडे, तुमच्याकडून मी टॅक्स घेतला, गव्हर्नमेंटला दिला, कारण त्या परिस्थितीत तो टॅक्स जमा करणं हे माझं ऑब्लिगेशन होतं. आता आपला विभाग फिसकटला, तुमची अमाऊंट परत करतो, टॅक्सची अमाऊंट तुमची माझ्याकडे नाही आहे, गव्हर्नमेंटकडे आहे, तुम्ही गव्हर्नमेंटकडनं रिफंड. इन्सिडन्स कोणाकडे आहे? टॅक्स त्या सर्व्हिसेसचा, गुड्सचा किंवा दोन्हीचा. रिसिपियंटची अमाऊंट पेड झाली सरकारकडनं गव्हर्नमेंटला, मानलं जाईल हॅव पास ऑन द फुल इन्सिडन्स ऑफ सच टॅक्स टू द रिसिपियंट ऑफ सच गुड सर्व्हिस ऑर बोथ. हे मी तुम्हाला सांगितलं आहे 88C. तर डिफरन्स आला लायबिलिटीमध्ये तर मग ही नोटीस येईल ऑटोमॅटिक. जर डिफरन्स आला ITCमध्ये तर ही नोटीस येईल 88D. मग GSR 1 भरता येणार नाही नेक्स्ट पिरियडचा. 7 दिवसामध्ये याला रिप्लाय करायला पाहिजे. ओके, इथे आपण थांबू शकतो. बाकी पुढे मग TCS, TDS, TCS आहे.